हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज होता सोमवार. तर सोमवारी तर टिफिनसाठी बघा मी काय काय केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. तर सुरुवातीला इथं माझं चपातीचं पीठ वगैरे मळून झालेलं आहे आणि माझी छोलेची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. कारण मी सकाळी 6 वाजता बनवलेली होती आणि व्लॉगची सुरुवात मी 7:30 पावणे 8ला केलेली आहे साधारण. तर तेव्हा मला बाकीचं राहिलेलं जेवण बनवायचं होतं, कारण माझी मोठी मुलगी ही सकाळी 7 वाजता जाते, त्याच्यासाठी मी तिच्या डब्यासाठी बनवलेलं होतं. तर इथं कुकरमध्ये डाळ भात लावून घेतलेला आहे, आपली भाजी तयार आहे, पीठसुद्धा मळून झाले. आता इथे सकाळचा टाईम म्हणजे चहा तर झालाच पाहिजे, आहे की नाही. तर चहा वगैरे ठेवून घेतला आणि इथं पटकन चपात्या लाटून घेतल्या मी. तोपर्यंत आपला कुकर पण होतोय बाजूला, कारण सकाळ सकाळी खूप जास्त गडबड असते आणि थोडाफार पसारा पण असतो. तर तुम्ही थोडंसं इग्नोर करत जा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. नाहीतर काय होतं, मी एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवते, कारण प्रत्येक छोटं शॉट घ्यायचा, पुन्हा ते एडिट करायचं, त्याला भरपूर वेळ लागतो. आणि जर माणसांनी बघितलंच नाही तर मग ते करण्याला काहीच मतलब नाही किंवा अर्थ नाही असं वाटतंय. त्याच्यामुळे फ्रेंड्स थोडासा वेळ काढून बघत जा. आता बघू शकता इथे चपात्या, भाजी, डाळ भात सर्व झालेलं आहे. आता मी इथे टिफिन असे भरून घेतलेले आहेत. नंतर मला तिचे केस वगैरे बांधून द्यायचे होते, कारण शाळेची तयारी करायची होती. तोपर्यंत तिची आंघोळ वगैरे झालेली होती, नाश्ता वगैरे झाला होता आणि आता तिचे केस बांधायचे होते. तोपर्यंत डबे भरून घेतले, पाण्याची बॉटल भरून घेतली. आता तिचे केस वगैरे बांधून घेतले, तयारी केली. ती गेली शाळेत. नंतर दुपारी मग म्हटलं चला साडीला फॉल लावून घेऊया. तर बघा अशी 2 जागा सोडायची असते सुरुवातीला आणि नंतर तुम्ही फॉल लावू शकता. आता याच्यासाठी तुम्हाला जर बिडिंगची मशीन नसेल तर काहीच हरकत नाही आहे, साध्या मशीनवरती सुद्धा फॉल लावता येतात. मी तर साध्या मशीनवरतीच लावलेला आहे. दोन्ही मशीनवरती आपण लावू शकतो फॉल, बिडिंगच्या मशीनवर सुद्धा किंवा साध्या मशीनवर. काय काय लोकांना असा प्रश्न पडतो की अरे बापरे, माझ्याकडे बिडिंगची मशीन नाही आहे, साधी मशीन आहे, तर मी लावू का? तर हो, तुम्ही लावू शकता, अगदी आरामात लावू शकता. फक्त जी टीप आहे ना ती एकदम बारीक ठेवायची, त्याच्यामुळे काय होतं तो दिसत नाही फॉल खालून शिलाई वगैरे. त्याच्यासाठी आपल्याला एकदम टीप जी आहे ती एकदम कमी ठेवून घ्यायची, साधारण 2 वगैरे ठेवायची आणि मग तुम्ही शिलाई करू शकता, काहीच हरकत नाही. अशी शिलाई करून घ्यायची आणि वरच्या बाजूला आपण हाताने हात शिलाई करून घेणार आहोत. आता सर्व साड्या अशाच करून घेते, कारण मला बिडिंगसुद्धा करायची होती. आणि होतं काय काय साड्यांना काय होतं, ब्लाऊज पीस जो आहे ना तो पदराकडे असतो आणि कोणा लेडीजना मग ते ब्लाऊज पीस काढायचा नसतो. त्याच्यामुळे मग होतं काय, मग तिकडचा कट करा पदराजवळचा ब्लाऊज पीस आणि मग आपण नेसतो त्या साईडला जोडायचा असतो. अशा पण गोष्टी होतात कधी कधी. आता सेम तशीच साडी आलेली होती माझ्याकडे, त्याच्यामुळे मला ते ब्लाऊज कट करून तिला पुन्हा जोडून घ्यायचा होता. मग हा जोडताना तुम्ही बिडिंगच्या मशीनचा सुद्धा वापर करू शकता, नसेल काहीच हरकत नाही, साध्या मशीनवरती सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतःच्या साड्या स्वतः घरी करू शकता फॉल बिडिंग, जर तुम्हाला आवड असेल, इच्छा असेल तर. मला ही आवड आहे ना, मला अगोदरपासूनच होती. तुम्हाला एक गोष्ट सांगायला मला आवडेल, सगळ्यात पहिला फॉल जो होता, सगळ्यात पहिली जी साडी होती तिचा फॉल मी उलटा लावला होता. आणि जेव्हा पूर्ण साडी जेव्हा मी घालायला सुरुवात केली किंवा नेसायला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी फॉल उलटा लावलेला आहे. अशा सुद्धा गोष्टी आपल्याकडून घडतात, कारण आपल्याला काही माहितीच नसतं ह्या गोष्टींबद्दल. तर एवढं काय आयडिया नव्हती की बाबा साडी कशी घालतो आपण ते सगळं व्यवस्थित बघावं लागतं किंवा काय. फक्त साडी उलटी आहे का सरळ आहे एवढंच बघितलं होतं मी, बस. आणि मी फॉल लावून घेतला होता. तर ते असो, जाऊ द्या, माणूस याच्यातूनच शिकत असतं. आता बघा इथं मी जो पदराला जो होता ब्लाऊज पीस तो कट करून घेतला आणि आपण ज्या साईडला साडी घालतोच म्हणजेच नेसतो त्या साईडून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. साध्या मशीनवरती पण जोडू शकता, नसेल काहीच हरकत नाही, बिडिंगच्या मशीनवर जोडा. बिडिंगची नसेल तर साध्या मशीनवर जोडा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण दोघांमधून कोणत्याही मशीनवरती हे करू शकतो. साध्या मशीनवर जर केलं तर वरतून दाब द्यावा लागतो, म्हणजे काय होतं ती जी शिलाई आहे ना ती दोन्ही बाजूनी अशी व्यवस्थित सेम दिसते. नाही तर थोडंसं मध्ये फुगल्यासारखं होतं, त्याच्यामुळे थोडं दाब वगैरे द्यावा लागतो. नाही दिलं तरी चालतं, एवढं काहीच नाही आहे. पण मी या साईडून असं उलटं थोडं फोल्ड केलं म्हणजे ते दिसणार नाही या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी इथं साडीला फॉल लावून घेतलेले आहेत एक साईड. आता बाकीची जी राहिलेली आहे ती मला करायची आहे, ती मी उद्या करणार आहे. कारण हे जे केलं होतं मी हे सोमवारी केलं होतं दुपारी, जेव्हा माझ्याकडे वेळ होता तेव्हा. आता बघू मंगळवार बुधवार कधी वेळ मिळतो तेव्हा मग ते मी राहिलेलं करून घेणार.
आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवेनच पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर. तर या पद्धतीने आपल्याला असं करावं लागतं. तर असं असतं माझं हे रुटीन, माझं रोजचं. कधी वेळ असतो तेव्हा मग बाकीची कामं करते, किंवा वेळ नसेल, काहीच काम नसेल तर मग झोपते सरळ. आणि मग नाहीतर मग कमेंटला रिप्लाय वगैरे द्यायचं असतातच. ज्यांना पण सबस्क्राईब केले त्यांचे व्हिडिओ पण पाहावे लागतात, त्याच्यामुळे ते पण मग दुपारीच करते सहसा, नाहीतर मग संध्याकाळी करते. कारण संध्याकाळी मग थोडा झोपताना वेळ असतो, मग तेव्हा बघते, असं करते. कारण ते आपले व्हिडिओ बघतात, मग आपल्याला पण त्यांचे व्हिडिओ बघणं गरजेचं असतंच, त्याच्यामुळे मग त्यांचे पण बघते. आता संध्याकाळी मी काही भाजीच आणलेली नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं आता काय बनवायचं. खूप विचार केला, त्याच्यानंतर मला सोयाबीन आठवले. म्हटलं चला आज सोयाबीनचीच भाजी बनवूया. तर सोयाबीन उकळून घेतलेत, त्याच्यामध्ये मी मीठ टाकले. आता इथं बघू शकता, इथं मला वाटण करायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि थोडेसे काजू घेतले, ते भाजून घ्यायचे आपल्याला. थोडंसं हे व्यवस्थित असं भाजून झालं की थोडंसं लसूण पण टाकलं आहे बरं का मी याच्यात. आणि नंतर हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, त्याच कढईमध्ये आता हे वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर मग जे काही जगभरातले इकडचे तिकडचे जे काही मसाले असतील ते सगळे इथं टाकून घ्या तुम्ही. नंतर हे जे सोयाबीन आपण जे बाजूला ठेवलेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये, ते गॅस बंद केलेलं आहे. आता ते सोयाबीन चाळणीमध्ये घ्यायचे आणि ते ह्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला. आणि ते जे पाणी आहे ना तेच वापरायचं आहे, वेगळं पाणी वापरायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे असतात. आणि जे नॉनव्हेज वगैरे खात नाही त्यांच्यासाठी हे भाजी खरंच खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की खावा, जे नॉनव्हेज वगैरे खात नसतील तर. तर आता या भाजीमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे शेवटी, किंवा मग कसुरी मेथी. आता कोथिंबीर माझ्याकडे संपली होती, त्याच्यामुळे मी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. आणि मस्त ही भाजी एकदम छान, एकदम हॉटेल स्टाईल झालेली होती. तर नक्की ट्राय करा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता याच नोटवरती आजच्या व्लॉगचा मी एंड करते. तो व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.